हॅलो मित्रमैत्रिणींनो, जय बजरंगबली, जय श्रीराम. कसे आहात? बरे आहात ना सगळे? हे बघा, आमच्याकडे निळवंडे धरणाचं पाणी आलेलं आहे. अकोल्याचं निळवंडे धरण आहे का, अकोले तालुक्यातलं, तिथून आलेलं आहे हे पाणी. हे पाणी आता थेट शिर्डीला जाणार आहे बरं का. हे पाणी आल्यापासून आमच्या गावचं, तसेच भरपूर म्हणजे अशा संगमनेरपासून खालच्या जेवढे गाव आहेत त्यांचं बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे बरं का. पण पाण्याचा लय प्रॉब्लेम होता. काकडीचं पण बरं झालंय. काकडीत पहिले पाणीच नव्हतं. लोक इकडच्या भागामध्ये ना पुरी द्यायला घाबरत होते पार. तर विमानतळ झालं आणि पाणी पण आलं. त्यामुळे आता तर आमच्या काकडीला कोणी नाव ठेवू शकत नाही. पाणी आल्यापासून जनावरांचं वगैरे बरं झालं, नाही तर लांबून लांबून पाणी आणायला लागायचं. 2 वर्ष इथं खाली एक विहीर आहे, भरपूर लांब आहे ती, तिथून पाणी वाहिलं डोक्यावरती हांड्यानं. त्याचा फार निर्णय पण झालता बरं का, गाया विकून टाकायचं, पण मी नाही विकून दिल्या. पण बघा आता इतकं सारं पाणी आलंय. गाया ही शेतकऱ्याची लक्ष्मी असते, ती कधी विकायची नसती. मित्रांनो, तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघताय प्लीज कमेंट करा बरं का, म्हणजे माझ्या पण लक्षात येईल का आपले व्हिडिओ इथपर्यंत पोहोचू राहिले. आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो. जुन्या लोकांची एक म्हण होती, थेंबे थेंबे तळे साचे. बघू आता व्हिडिओ बनवून फॉलोअर्स वाढतंय की नाही. चला मग, बाय बाय.